नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्करराव गायधनी, मुक्काम पोस्ट पळशी, तालुका जिल्हा नाशिक. महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे. महत्त्वाचा याच्यासाठी की जे काही करत असतो मी ह्या नवीन बागेमध्ये ते तुम्हाला सांगत असतो. तर आज तुम्ही बघू शकता, हे बघा, मध्ये थोडंसं बऱ्यापैकी तण वगैरे उगलं होतं हे सगळं. तर हे तण उगलं होतं, तर हे तणाला आपण काय करतोय, त्याला रोटर मारून घेतोय. आणि हा बेड तुम्हाला मी सांगितलं हे एकदम क्लीन हा निंदून घेतला मी. म्हणजे बेडवरती बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की बाबा कोणतं तणनाशक मारू, आमच्याकडे खूप तण झालं आहे. पण मी आत्तापर्यंत एकाही बागेला कधीही तणनाशकाचा वापर केलेला नाही आहे. म्हणून मी त्याच्यामुळे मला बऱ्याच जणांना सांगता पण येत नाही की कोणतं तणनाशक वापरायला पाहिजे किंवा कोणतं नाही. अर्थात याच्यामध्ये तुम्ही तणनाशक वापरलं तरी चालणार आहे, पण आता मी याच्यामध्ये आंतरपीक घेणार आहे. आता हे बघा, हे रोटर करण्याचं काम आता चालू आहे सकाळी सकाळी आज. त्याच्यानंतर मला कॉलेजला पण निघायचं आहे. हे सगळं जे काम चालू आहे बघा, आता एकदम व्यवस्थित असा प्लॉट झाला आहे. कुठेही काहीही तण गवत वगैरे तुम्हाला दिसणार नाही. बेड हा माणसांच्या साह्याने मी पूर्णतः निंदून घेतला आहे बघा. हे असं पूर्ण जो आहे ना, एकदम व्यवस्थित पद्धतीने निंदून घेतलं आहे. आणि हा मध्ये जे आहे, मध्ये आपण ट्रॅक्टरच्या साह्याने, छोटा ट्रॅक्टर जो आहे तर ट्रॅक्टरच्या साह्याने आपण रोटर करतोय. रोटर केल्यानंतर जर तुम्ही बघितलं, आपलं हे 9 फूट अंतर जे आहे इकडनं इथपर्यंत जे आहे ते 9 फूट अंतर आहे. आणि ह्या 9 फूट अंतरामध्ये साधारणतः मी परत एकदा एक दुसरं आंतरपीक घेणार आहे. पहिला तर आपला हरभरा सक्सेसफुल झाला. आता इथून तर इथपर्यंत, म्हणजे जर तुम्ही बघितलं तर ह्या पॉईंटपासून ते ह्या पॉईंटपर्यंत एवढाच बेड फक्त आपण घेणार आहे. इथून ते इथपर्यंत, म्हणजे असं समजा 2.5 ते 3 फुटाचा फक्त एक छोटासा बेड आपण करून घेणार आहे. आणि त्या बेडवरती आपण आता लागवड करणार आहोत. साधारणतः 3, जास्तीत जास्त 3 किंवा 2च फक्त भुईमुगाच्या सऱ्या आपण लावणार आहे हे. आणि हे एक आंतरपीक आपण म्हणजे ह्या पावसाळ्याच्या ह्या सीझनमध्ये आपण घेणार आहे. बेडवरती बेड जर केला, एक छोटा बेड जर केला आणि त्याच्यावरती जर चांगल्या प्रकारे जर तुम्ही चांगल्या जातीचं जर भुईमुग जर लावला तर बऱ्यापैकी चांगलं उत्पादन मिळतं. आणि दोघांचं तुम्हाला पेरूलाही त्याचा जास्त धोका नाही आहे. आता हे सगळं करण्याचं काम सध्या चालू आहे. दरवेळेस असं अतिशय चांगलं काम करत असतं. चांगल्या पद्धतीने म्हणजे एकदम छान पद्धतीने असं रोटर पूर्ण परफेक्ट होऊन जातं. रोटर याच्यासाठी त्यांची फणून वगैरे जर घेतलं तर फणल्यानंतर बरेचसे झाडं जे आहेत, झाडं म्हणण्यापेक्षा गवत हे जिवंतच राहतं. त्याच कारणासाठी आपण हा रोटर करून घेणार आहे. आणि रोटर केल्यानंतर लगेच छोटा बेड पण मध्ये पाडून घेणार आहे. आणि बेड पाडल्याच्या नंतर त्याच्यावरती भुईमुगाची आपण लागवड करणार आहोत. असं सगळा हा हे नियोजन सध्या चालू आहे. म्हणजे 2 पेरू पूर्ण चांगल्या फुल फ्लोमध्ये येण्यासाठी आपल्याला, म्हणजे पूर्ण चालू होईपर्यंत आपले 2 आंतरपीक हे एकदम व्यवस्थित निघतात. आणि खूप जास्त जवळ आंतरपीक घ्यायची गरज नाही आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की भुईमुग वगैरे जर केला तर निमॅटोड वगैरेचे काही प्रॉब्लेम्स असतात, पण असं काहीही अनुभव आला नाही आहे. खालच्या याच्यामध्ये भुईमुग घेतला होता, हरभरा घेतला होता, याच्यातही हरभरा घेतला होता दोन्ही प्लॉटमध्ये. पण एकाही प्लॉटला मला थोडीसुद्धा अडचण आली नाही. आणि म्हणून जे करतो तेच मी तुम्हाला सांगत असो. दुसरं असं एक, बऱ्याचशा शेतकऱ्यांचे खूप सगळ्या कमेंट्स असतात. मी सगळ्या कमेंट्स वाचत असतो शेतकरी बांधवांनो. बरेच जण माझा मोबाईल नंबर पण मागता. मोबाईल नंबर मी न देण्याचं एक थोडंसं कारण असं आहे, कारण की आता साधारणतः कमीत कमी दिवसाला एक साधारणतः 300-400च्या वरती कॉल येत असतात मला. आणि प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं की पूर्ण डिटेल माहिती त्यांना जी हवी असते ती डिटेल माहिती सांगायला तेवढा वेळ किंवा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मी ते सांगू शकत नाही. आणि जर फोन उचलला गेला नाही तर बरेचसे शेतकरी थोडेसे त्यांना वाईट पण वाटतं. आणि मलाही वाईट वाटतं की त्यांच्यापर्यंत मी सांगू शकत नाही, त्यांना त्यांचे फोन उचलू शकत नाही. म्हणून याच्यासाठीच मी फोन नंबर दिलेला नाही आहे. पण सगळे जितकी माहिती जेवढी आहे ती सगळीच्या सगळी माहिती मी, पूर्ण माहिती माझ्या यूट्यूब चॅनलला, एकही गोष्ट मी कुणाजवळूनही लपवलेली नाही आहे. सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मी पूर्णच्या पूर्ण त्या सांगितलेल्या आहेत आपल्यांना. म्हणजे असं एकही गोष्ट नाही, जी पण छोटीतल्या छोटी गोष्ट आणि मोठ्यातल्या मोठी गोष्ट. म्हणजे लागवडीला किती खर्च लागणार आहे, लागवडीचा खर्च, म्हणजे एखाद्याला पेरू लागवड करायचं असेल तर लागवडीचं पूर्ण गणित मी मांडलं आहे. लागवड खर्च एकरी किती येतो, त्याच्यानंतर पूर्ण खर्च किती आल्यानंतर माझ्या स्वतःच्याच बागेतला उत्पादन किती होऊ शकतं त्याचा पूर्ण खर्च आहे. नंतरचा लागवड कशी करावी त्याचा खर्च आहे.
कोणतं खताचे नियोजनाचे 2 व्हिडिओ बनवलेले आहेत समाधान भाऊ पोर्जेंबरोबर. तर ते 2 व्हिडिओ आणि अत्यंत महत्त्वाचं छाटणी कधी घ्यायची, कशी घ्यायला पाहिजे याचाही व्हिडिओ आणि बाकी कशा प्रकारची मशागत चालू असते हे सगळेच्या सगळे व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला रुक्मिणी योगेश गायधनी हा जो यूट्यूब चॅनल ह्या चॅनलला सगळेच्या सगळे अवेलेबल करून दिलेले आहेत मी. त्याच्यामुळे कृपया सगळे व्हिडिओ जर बघितले तर हे व्हिडिओज मी याच्यासाठी बनवलेले आहेत. शेतकऱ्यांना कुठेही पैसे खर्च करण्याची गरज नाही, कुणालाही कोणतीही कन्सल्टिंग फी द्यायची गरज नाही, कुणालाही विचारण्याची गरज नाही आहे. बऱ्यापैकी जे आता अनुभव आता माझे जेवढं मी उत्पादन आत्तापर्यंत घेतलं, मी खूप जास्त हुशार आहे असं कधीच म्हणत नाही. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जे काही ज्या गोष्टी चालू आहे, ज्या सक्सेस होत आहेत त्याच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. जी सत्य परिस्थिती ते तुम्हाला सांगत असतो. आणि शेतकऱ्यांना कुठेही कुणालाही कोणत्याही एजंट म्हणा, कुणी एखादा बाग डेव्हलप करून देतो, मी तुमच्याकडनं काही एवढे पैसे घेतो, असं कोणतंही काहीही व्हायला नको आहे. म्हणजे तुम्हाला एकही रुपया लागायला नको आहे. ही माझी पूर्णतः शेतकऱ्यांसाठीची, म्हणजे मी स्वतःही करतो आणि ते शेतकऱ्यांसाठीची थोडीशी माझ्याकडनं एक हातभार हा मी तुमच्यासाठी देतो. कारण याच्यातल्या जेवढ्या किचकट गोष्टी आहेत छाटणीच्या सगळ्या फोमिंग वगैरे कोणते म्हणजे प्रचंड व्हिडिओ सगळेच्या सगळे मी टाकलेले आहेत. त्याच्यामुळे कृपया सगळे व्हिडिओ तुम्ही निवांत बघा तुमच्या पद्धतीने. अडचण आली, एखादा विषय नसेल कवर झालेला तर तो विषय तुम्ही टाका आणि त्याच्यानुसार मी तुम्हाला नक्कीच त्या गोष्टी सांगेल. धन्यवाद. कृपया राग भरू नका, कारण की जास्त एवढे सगळे कॉल्स त्यात शिक्षकी पेशामध्ये असल्यामुळे बऱ्यापैकी ॲडमिशन रिलेटेड, करिअर गायडन्स रिलेटेड पण बरेचसे कॉल येत असतात. त्याच्यामुळे या सगळ्यांनाच वेळ देणं तितकंसं जमत नाही. म्हणून ह्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. कोणीही राग भरू नका. व्हिडिओ बघा. तुम्हाला काही सुचवायचं असेल तर नक्की सुचवा. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.